नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी. आज आपण ब्रेझा LXi CNG या व्हेरियंटबद्दल डिटेलमध्ये रिव्ह्यू घेणार आहोत. त्याच्यामध्ये CNGमध्ये आपल्याला बूट स्पेस, मायलेज, इनिशियल कॉस्टिंग, प्राइसिंग, इंजिन ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. चॅनलवरती अगर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ब्रेझाचं सेगमेंट जर पाहिलं आपण तर ब्रेझा ही कॉम्पॅक्ट SUVमध्ये खूप चालणारं मॉडेल आहे. मंथली 15 ते 20 हजार युनिट जवळपास सेल आउट होतात. आणि याची जर बेसिक व्हॅल्यू आपण पाहिली तर साधारण 10,60,000 ही ऑन रोड किंमत आहे LXi CNG व्हेरियंटची. पुणे प्राइसिंग. ह्याच्यामध्ये आपल्याला साईड प्रोफाईल जर पाहिली तर साईड प्रोफाईल ह्याला आपल्याला ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात बेस्ट हाईट आपल्याला ब्रेझा LXi CNGमध्ये मिळते. साईड प्रोफाईलला आपल्याला मिरर डोअर हँडल LXi व्हेरियंटमध्ये बॉडी कलरमध्ये मिळणार आहेत. इन हाऊस इंडिकेटर्स आहेत. व्हील आर्चेस जे आहेत ते स्क्वेरिश बोल्ड व्हील आर्चेस दिलेले आहेत, ज्यांनी साईड लुक एनहान्स होण्यासाठी मदत होते. टायर साईज जर पाहिलं तर 16 इंच ट्यूबलेस टायर्स आहे. त्याच्यानंतर गन मेटल फिनिश व्हील कवर्स मिळतील आपल्याला याच्यामध्ये. टायर साईज 215 60 R16. फ्रंट डिस्क ब्रेक्स मिळणार आहेत आपल्याला याच्यामध्ये. फ्रंट सस्पेन्शन जर पाहिले तर मॅक्स फर्सन स्ट्रट सस्पेन्शन दिलेलं आहे स्मूथ ड्रायव्हिंगसाठी. ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 198 mm ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला ब्रेझामध्ये मिळतो. रिअर आपल्याला टॉर्शन बीम कॉईल सस्पेन्शन मिळणार आहे. रिअर डिस्क ब्रेक्स नसतील याच्यामध्ये. रिअर ड्रम ब्रेक्स मिळणार आहेत आपल्याला ब्रेझा ऑल व्हेरियंटमध्ये. त्याच्यानंतर शार्क फिन अँटेना दिलेला आहे याच्यामध्ये. लुक एनहान्स होतो आणि फ्रिक्वेन्सी पण याच्यामध्ये खूप छान मिळते. बूट स्पेस जर पाहिले किंवा CNG फिटमेंट जर पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला CNG टँक दिलेला आहे 11 किलोचा. साधारण 8-8.5 किलोपर्यंत CNG याच्यामध्ये बसतं. मायलेज जर पाहिलं तर पेट्रोलला 20चं मायलेज क्लेम करते कंपनी आणि CNGला 26चं मायलेज मिळतं. 2 बॅग आरामशीर बसतील एवढी बूट स्पेस दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जर पाहिलं आपण इथे तर स्पेअर व्हील दिलेला आहे. जॅक, स्पॅनर वगैरे इथे खालीच मिळतील आपल्याला. 16 इंच टायर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर युटिलिटी स्पेसेस आहेत राईट लेफ्ट साईडला. ब्रेझा CNGमध्ये पाहिलं तर थोडी बूट स्पेसला आपल्याला कॉम्प्रोमाइज करावी लागते. बट मायलेज वगैरे जर पाहिलं तर बेस्ट मायलेज आहे. रिअर लॅम्प्स जे असतील आपल्याला, टेल लॅम्प आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रॉन LED टेल लॅम्प्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर रिअर पार्किंग सेन्सर आहे सेफ्टीसाठी. हाय माउंट स्टॉप लॅम्प मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये. सिग्नेचर ब्रेझा रिअर टेलगेटवरती मोठ्या सिग्नेचर बोल्ड अक्षरामध्ये मिळणार आहे. आता इंटेरियरबद्दल जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला सिंगल टोनमध्ये अशा पद्धतीने ब्लॅक कलर इंटेरियर मिळणार आहे. स्टेअरिंग जे आहे फ्लॅट बॉटम स्टेअरिंग आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये विथ S बॅचिंग क्रोम असणार आहे. स्टेअरिंग जे आहे ते टिल्ट स्टेअरिंग दिलेलं आहे. टेलिस्कोपिक LXi व्हेरियंटला मिळत नाही स्टेअरिंग. म्युझिक सिस्टम नसणार आहे याच्यामध्ये. जे ही म्युझिक सिस्टम आपण बघतो ही नवीनचं ॲडिशनली म्युझिक सिस्टम लावली याची गाडी बरोबर येत नाही. AC जो आहे याच्यामध्ये पॉवरफुल मॅन्युअल AC असणार आहे. गिअर नॉब जो आहे तो क्रोम फिनिश गिअर नॉब आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये. फ्रंट हेडरेस्ट असतील LXi व्हेरियंटला. रिअर हेडरेस्ट याच्यामध्ये नसणार. त्याच्यानंतर नवीन
जे चेंजेस केलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर हिला आपल्याला फ्रंट टू एअरबॅग्स असतील, सीटला एअरबॅग्स असतील आणि कर्टन एअरबॅग्स असतील. त्याच्यानंतर आता नवीन एलेक्सा वेरियंटमध्ये आपल्याला जे सीट बेल्ट्स आहेत ते हाईट ॲडजस्टेबल सीट बेल्ट्स दिलेले आहेत. ऑल 4 पॉवर विंडोज दिलेले आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स आहेत त्याच्यामध्ये. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे याच्यामध्ये आपल्याला RPM मीटर एलेक्सा वेरियंटमध्ये मिळणार आहे. राईट साईडला जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला स्पीडोमीटर दिलेलं आहे आणि मिडल जे आहे ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टर त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये एलेक्सा वेरियंटला अवेलेबल आहे. राईट साईडला CNGचा फ्युएल गेज दिलेला आहे. लेफ्ट साईडला जो आहे तो पेट्रोलचा फ्युएल गेज आहे. याच्यामध्ये इन्स्टंटेनियस मायलेज क्लॉक, टोटल किलोमीटर, AB ट्रिप मीटर हे सगळे डिटेल्स आपल्याला समोर पाहायला मिळणार आहेत. स्टेअरिंगच्या राईट साईडला जर पाहिलं पण तर इथे आपल्याला इझी स्विचवर दिलेलं आहे पेट्रोल टू CNG टू पेट्रोल. ट्रॅक्शन कंट्रोल आहे. हेडलाईट लेवलर दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर खाली जर पाहिलं आपण तर इथे बोनट ओपनर आहे. त्याच्यानंतर फ्यूल लीड जे दिलेलं आहे ते समोर दिलेलं आहे. जे आधी सीटच्या खाली देण्यात येत होतं त्याची जागा आता चेंज करून ते समोर दिलेलं आहे इथे. त्याच्यानंतर इथे डेड पॅडल दिलेला आहे. युटिलिटी स्पेसेस जर पाहिले तर फ्रंट रिअर डोअरला आपल्याला बॉटल होल्डर मिळणार आहे. मॅगझिन होल्डर्स आहेत. समोर इथे मोबाईल होल्डर आहे. इथे आपल्याला कप होल्डर दिलेला आहे. रगड हँडल ग्रिप्स आहेत. फ्रंट वरती हँडल ग्रिप्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर इंटरनल मिरर जो आहे तो डे नाईट मिरर आपल्याला देण्यात आलेला आहे. केबिन लाईट याच्यामध्ये आपल्याला मिडल केबिन लाईटमध्येच मिळणार आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला रिमोट सेंट्रल लॉक ड्युएल की एलेक्सा वेरियंटमध्ये असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला हाईट जर पाहिली आपण तर हाईट खूपच छान हाईट दिलेली आहे. कॉम्पॅक्ट एसयूमध्ये तुम्ही नेक्सॉन, वेन्यू इतर गाड्यांशी कंपॅरिझन जर करत असाल तर ब्रेझाला आपल्याला हाईट खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर लेग स्पेस पण ह्याच्यामध्ये आपल्याला सफिशियंट लेग स्पेस मिळतो. एलेक्सा वेरियंटपासून आपल्याला रिअर AC वेंट मिळणार आहे. चार्जिंग सॉकेट जे आहे ते फ्रंट चार्जिंग सॉकेट असेल, 12 वोल्ट ॲक्सेसरी सॉकेट. रिअर चार्जिंग सॉकेट वगैरे याच्यामध्ये मिळणार नाही. अशा पद्धतीने आपण हिला कस्टमाइज करून घेऊ शकतो. 9 इंच टच स्क्रीन लावलेला आहे. रिअर कॅमेरा, आर्मरेस्ट. त्याच्यानंतर आता नवीन एलेक्सा वेरियंटमध्ये जे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे बघ विथ कप होल्डर रिअर आर्मरेस्ट दिलेला आहे सीटमध्ये, जो आधीच्या वेरियंटला नव्हता. जो आत्ता कंपनीने सेफ्टी फीचर्स ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये आता हा चेंजेस केलेला. हा खूपच छान चेंज कंपनीने एलेक्सा वेरियंटमध्ये दिलेला आहे. आता आपण इंजिनबद्दल थोडी माहिती घेऊया. इंजिनबद्दल जर पाहिलं आपण तर याच्या ब्रेझामध्ये ऑल वेरियंटला आपल्याला 1500cc K सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल जेट 4 सिलेंडर इंजिन मिळणार आहे. व्हायब्रेशन नॉईज जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला सायलेंट इंजिन मिळणार आहे. व्हायब्रेशन याच्यामध्ये अजिबात मिळणार नाहीत आपल्याला. CNG फिटमेंट जर पाहिलं तर आपल्याला ड्युएल ECM बरोबर CNG फिटमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मायलेज मेंटेनन्स हे बेस्ट मिळणार आहे. याच्यामध्ये सेफ्टी पण ड्युएल ECMमुळे वाढते. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉडेल असतो जो पेट्रोल आणि CNGसाठी मारुती सुझुकी सेपरेट देते. तर हे इंजिनबद्दल माहिती होती. फ्रंट जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये हेडलॅम्प्स जे असतील ते हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स असतील. फॉग लॅम्प्स अवेलेबल नाही ते एलेक्सा वेरियंटला. फॉग लॅम्पला इथे खाली प्रोव्हिजन दिलेलं आहे. तर हे होते पूर्ण डिटेल्स नवीन ब्रेझा एलेक्सा वेरियंटबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.